गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. नमस्कार मंडळी, कशा आहेत? मजेत आहेत ना? तर मजेतच असायला पाहिजे. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि आज आहे घरी उद्यापन आणि त्यासाठी मी अशी साडी वेअर केलेली आहे. बघा कशी आहे, खूप मस्त आणि खूप अशी छान साडी आहे. आणि ही साडी कुणी दिलेली आहे तर मी तुम्हाला सांगतेच पुढे. तर बघा आता मी मस्त देवीची आरती वगैरे करून घेते. अरे देवा, सारखीच व्हिडिओ थोडी घेते मी. तू घरची आहे असं आहे का? तिची नेहमीची मंडळ घरची आहे बाई. तू तिला काय तू काय लागलं तुझं ते झूम नाही कर. तर इथे मस्त छान मी पूर्णाचा स्वयंपाक करून घेतलाय. इथं हे दूध गरम करून घेतलंय आणि मस्त छान अशी भजी बनवली मी. काय मी स्वयंपाक करताना शूट केलं नाही कारण की खूप गडबड होती. आणि त्यानंतर इथे भात आहे. इथे मस्त छान अशी गरम आमटी आहे. खूप सुंदर अशी आमटी झालेली आहे. मस्त अशी आमटी आहे. हे बघा मस्त अशा कट आलेला आहे आमटीला. छान झालेला आहे सगळा स्वयंपाक, म्हणजे अजून खाल्लेला नाहीये. आणि मी नैवेद्यासाठी सगळं सात्विक केलेलं आहे, बिना कांदा आणि लसूण. आणि आयुषला इथे भूक लागलेली माझ्या, तर त्याला पण देणार आहे मी. आता सुवासनी मी येतातच आहे, तोपर्यंत मी त्यांना जेवण वगैरे देते, म्हणजे सुवासनी जीव घालते आणि मग त्यानंतर मी ब्लॉग कंटिन्यू करते. दाखवल मी तुम्हाला ते आल्यावर. तर इथे मी मस्त छान अशा पुरणाच्या पोळ्या बनवलेल्या आहे एकदम. आणि हो, जे आत्ता मी साडी वेअर केलेली आहे ना बघा, मस्त छान अशी येल्लो आणि ग्रीन, खूप छान वाटते ही साडी. मला तर खूप आवडले. तर ही साडी मला माझ्या चुलतीने घेतलेली आहे, नानीनी. आणि ही आमटी जी बनवलेली मी नैवेद्यासाठी, याच्यात कांदा लसूण नाहीये. भजी देखील मी सात्विकच बनवलेली आहे, कांदा लसूण वगैरे काहीच नाही. जास्त घरच्या कुरडया आहे गव्हाच्या, ते बघू शकता माझ्या आईने दिलेल्या आहे. थोडेसे बॉबी वगैरे हे ते मी. आणि हा उडदाचा पापड मला सासूबाईंनी दिलेला आहे. उपवास नाही ह्या टाकात बॉबी त्याची असतो. ओके. तर देवाचं मस्त ताट मी बनवून घेतलेलं आहे, बघू शकता. मी देवाला नैवेद्य दाखवून घेते. मेथीची भाजी राहिली, बंद कर.
तर नैवेद्यामध्ये बघा मेथीची भाजी चुकून माझी ठेवायची राहिली होती नैवेद्यामध्ये, तर सॉरी आई, मला माफ कर. आई तुझा रमणीची लक्ष्मी मातेची मी माफी मागते. ओमिलेपणार्थं नैवेद्यं समर्पयामि. देवी देवतांना मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करते. मी देव त्यानंतर इथे मी देवीला बघा नैवेद्य भरवत आहे. देवीला मी छान असा नैवेद्य भरवला बघा. आपण फक्त नैवेद्याचं ताट ठेवून देतो, आपण भरवत नाही. कधी पण तुकडा मोडून देवीला नैवेद्य भरवला पाहिजे. काहींना माहिती असेल, काहींना माहिती नसेल. तर ज्यांना माहिती नसेल मी त्यांच्यासाठी सांगते, बाकी सगळे आपण सुज्ञ आहातच. तर बघा खूप छान प्रसन्न आणि एक पॉझिटिव्ह वाटत होतं घरात, खूप मस्त वाटत होतं. आणि मी इथे सगळी तयारी करून घेतली होती ओटीची वगैरे, कारण की सुवासनी आली या काकू, या. त्यांना पटकन आवरून द्यायला. तर बघा इथे चैताली काकू आल्या. बसा काकू खुर्चीवर. वेलकम काकू. थँक्यू. कशा आहे काकू तुम्ही? कशा आहे? खूप छान. छान आहे ना? आयुषला आयुष तिने खाऊ आणला बाळा हात. तेव्हा नको का काकू आयुषसाठी खाऊ घेऊन आल्यात. अशा भारी काकू आहे बघा, चैताली काकू. काय अगं भाजी आणणार ते, पण भाजीचा झाला कांदा जळाला. म्हणलं नको बाई मरू जाऊ दे. अगं सारखे फोन तिकडे जाण्यासाठी उज्जैनची ट्रिप आणि ती शनी शनीची पुढची ट्रिप सारखं चालू आहे. तिचं वैशालीचे फॉर्म मारायचे चालू आहे. मला पण घे. चला सुवासनी आलेले आहे, मी त्यांना आता थांब थोडा हाऊ चाल, माझी स्पीड जास्त पाहिजे. त्यामुळे तुला जमत नाही का? दुधाचं कसं काय? हा. ठेवते मी. सगळेच मानते बाई तुझे. छान चांगले वागते तू. नाही बाई बेटा. अयो घाबरले की काकू. इथे बघा सुवासनींचे जेवण वगैरे झालं. त्यानंतर मग मी इथे ओटी भरण्यासाठी घेतले, कारण की मला देखील दुसरीकडे हळदी कुंकवाला जायचं होतं. तर मी अगोदर माझ्या घरचं हळदी कुंकू वगैरे सुवासनी जेवण केलं आणि मी पण बाहेरून जाऊन आले होते मग हळदी कुंकू घेऊन. तर इथे बघा मी चैताली काकूंची ओटी भरते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आणि मस्त इथं आशीर्वाद देत होते मला चैताली काकू. आणि हो, तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा, आणि नसेल आवडत तर तरी पण लाईक करत जा. आणि आई अंबाबाईच्या कृपेने सगळ्यांची भरभराट हो, हीच माझी देवीच्या चरणी प्रार्थना सगळ्यांसाठी. चला तर बाय मंडळी, असं सपोर्ट करा.